चला मस्तपैकी थंडगार वातावरण झालेले आहे. मुसळधार पाऊस पडतोय आणि अशा पावसात मी मस्तपैकी मनस्वीच्या आवडीची चमचमीत अशी सुंदर बिर्याणी केलेली आहे बरं का, पनीर बिर्याणी. इथं पनीर बिर्याणी करण्यासाठी मी इथं पनीर घेतलेलं आहे 1/2 किलो आणि त्या 1/2 किलोच्या थोडं जास्त तांदूळ घेतलेला आहे. आणि आपल्या अंदाजाने पण आपण करू शकतो, काही अंदाज चुकत नाही. आणि भात सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल पाणी उकळलेलं आहे. उकळलेल्या पाण्यात दणदणून शिजवून घ्यायचा 70 ते 80%. आणि शिजल्यानंतर परातीमध्ये काढून घ्यायचा आपला आणि मोकळा करून ठेवायचा, म्हणजे वाफ निघू द्यायची. आणि इथे पनीर मसाला करण्यासाठी मी कांदा घेतलेला आहे. सुरुवातीला जिरं मोहरीची फोडणी टाकली, खडे मसाले टाकले, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, कांदा छानपैकी परतून घेतला आहे, कांदा टोमॅटो. आणि जी आपली रेग्युलरची पद्धत आहे ना, जगभरातले सगळे जे काही मसाले आहेत आपले, हळद तिखट मीठ ते सगळं टाकलेलं आहे. आणि काश्मीरी मिर्च पावडर जरा जास्त टाकायची म्हणजे रंग चांगला येतो. आणि इथे मी जो मसाला पनीर तयार केलेला आहे ते सुरुवातीला कढईला बटर लावून घेतले आणि मग थोडासा तांदूळ शिजलेला भात टाकला आहे, कारण खाली करपू नये म्हणून. आणि मला एक कढई चांगली घ्यायची आहे बरं का, बघू आता कधी मुहूर्त येतो कढईचा. आणि मग त्याच्यावरती आपली जी भाजी केलेली आहे की नाही ती टाकायची. ती टाकून झाल्यानंतर मग त्याच्यावरती आपलं भात राईस टाकायचा. आणि राईस टाकल्यानंतर पुन्हा तीच स्टेप करायची आहे. आणि वरती मी इथे काय केलेलं आहे, रंगाचं फूड कलर टाकलेलं नाही, आपली काश्मीरी मिरची आहे ना ती त्याच्यात पाणी टाकून त्याचाच कलर टाकलेला आहे. कोथिंबीर टाकलेली आहे, तळलेला कांदा टाकलेला आहे आणि बाकी काही नाही, बस एवढंच. तुम्ही तूप दूध पण टाकू शकता, मी दूध नाही टाकले इथं. आणि काय सांगता, एकच नंबर पनीर बिर्याणी झाली होती बरं का. फक्त 15 मिनटं दम द्यायचं, ह्याला जास्त दम द्यायचं नाही, नाही तर रुसेल पनीर बिर्याणी आणि करपून जायची. त्यामुळे त्याला नुसतं पनीर बिर्याणीला 15 मिनटं दम द्यायचा. दम देऊन झाल्यानंतर आपली उरलेली कामं पण करून घ्यायची दम बसेपर्यंत. तुम्ही बघू शकता मी भांडीसुद्धा घासून घेतलेली आणि मस्तपैकी अशी पनीर बिर्याणी झाली. तुम्ही नक्की करा, खूप भारी लागते. हॉटेलात जाऊन खाण्यापेक्षा आपलं घरी पाहिजे तेवढा ताव मारू शकतो आपण. एक नंबर. मनस्वी तर खूप आवडली. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.